मुंबा देवीचा विकास केव्हा होईल, जेव्हा मुंबा देवीच्या रूपात एक देवी आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येणार आणि शायना मॅडम आलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे की ते आमची कामं करून घेतील. जनता को क्या चाहिए? काम करने वाला आदमी चाहिए और कुछ चाहिए नहीं जनता को. जो जीत के आएगा उसके साथ हम है. त्या एमएलएचा हातात एवढं काय असते नाही, वरची जे गव्हर्नमेंट सांगेल ते हिशोबाने तो काम करणार. मुंबादेवी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 15 वर्ष ते राहिले, पण 15 वर्षात 15 वेळही आम्ही त्यांचा चेहरा बघितला नाही. अमीन पटेल नाव आहे त्यांचा, महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. हम देखो साइना जी को पहचानते नहीं है, मगर मोदी को वोट देना जरूरी है. हिंदू को वोट, मोदी को वोट देना जरूरी है. एकनाथ शिंदे, वेल राज ठाकरे, चांस देना चाहिए उसको. ये मराठियों के लिए अच्छा है, उत्तर भारतीयों के लिए अच्छा नहीं है. देवेंद्र फडणवीस, चांगला लीडर आहे. चाणक्य वही कर रहा है सब कुछ. वेल आमदार देव माणूस सारखा असावा की आपल्याला जेव्हाही त्याची गरज पडली तो आपल्यासाठी उभा राहावा आणि तो आपल्यासाठी आमच्या हक्कासाठी इथे यावा आणि आमच्यासाठी लढावा. नमस्कार, मी रेशम अंबादास. मराठी मूड मध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आपण आलो आहोत अशा विभागात जिथे एका बाजूला कुलाबा मतदारसंघ आहे आणि एका बाजूला मुंबादेवी हा मतदारसंघ आहे. तर इकडच्या लोकांचा 20 तारखेचा काय प्लॅन आहे, ते कोणाला मतदान करणार आहेत किंवा आमदार कसा असावा यावर त्यांचं काय बोलणं आहे आपण पाहूया. तुमचं नाव? पारसमल जैन. मग 20 तारखेला काय तुमचा प्लॅन काय? वोटिंग करायचं काही विचार केलात का कोणत्या पार्टीला वोटिंग करणार? केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असावा? जे आमच्या एरियाला चांगला करेल ते आमचा आमदार व्हायला पाहिजे. आता तुमच्या विभागामध्ये मतदारसंघामध्ये जे आमदार होते मागच्या वर्षी वगैरे 5 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीही, तर त्यांनी काही कामं केली आहेत का? त्यांनी काही समस्या सोडवल्यात का? अमीन पटेल होता, त्यांनी चांगलेच काम केले. आणि अजून काय अपेक्षा आहेत? तुम्ही जर मतदान करणार आहात, आता तुमच्या बोलण्यावर तर अमीन पटेलला तुमचं मत आहे. मत आहे म्हणजे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही पहिले विचारलं काय तुमचं काय आहे, तर त्यांनी चांगलं काम केलंय म्हणून आम्ही. अजून काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडनं, की काय सुधारणा केली पाहिजे तुमच्या मतदारसंघात? असं काय आहेत असे 3 कामं सांगा की त्यांनी केली पाहिजे, तुमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? बिल्डिंग डेव्हलपमेंटचं काम तो नेहमी करत असतो आणि पुढे बी ते करणार अशी आम्हाला अपेक्षा आहे. दुसरा, त्या एमएलएचा हातात एवढं काय असते नाही, ते वरची जे गव्हर्नमेंट सांगेल ते हिशोबाने तो काम करणार. आता आपण रॅपिड फायर करणार आहोत. एका व्यक्तीचं नाव घेईल, तुम्हाला त्यांच्याबद्दल 2 वाक्यात बोलायचं किंवा एका वाक्यात. एकनाथ शिंदे, वेल. देवेंद्र फडणवीस, वेल. राज ठाकरे, माहित नाही, नो कमेंट. शरद पवार, व्हेरी गुड. आदित्य ठाकरे, त्याला एवढं ओळखत नाही, पण उद्धव ठाकरे वन ऑफ द बेस्ट. नाना पटोले, नो आयडिया. उद्धव ठाकरे, वेल अँड गुड, आय टोल्ड. आणि आता शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता तुम्ही? उद्धव ठाकरेला. आता आपण रॅपिड फायर घेणार आहोत. तर मी तुम्हाला प्रश्न म्हणजे नावं बोलीन, तर तुम्ही त्याच्यावर. देवेंद्र फडणवीस, वही कर रहा है सब कुछ. राज ठाकरे, चांस देना चाहिए उसको. शरद पवार, अच्छे है पर उनकी उम्र हुई है तो अभी नहीं देना चाहिए चांस. नाना पटोले, नहीं पता मेरे को. तुम्हाला काय वाटतं कोण सीएम व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदे, वही कर सकता है, वो एक गाँव है. पहिलं तर सगळ्यांचं तुमचे स्वागत मराठी मूड मध्ये. आणि मला सांगा की आता तुमचा 20 तारखेचा सगळ्यांचा कसा मूड आहे आणि तुम्ही तुमचा प्लॅन काय 20 तारखेचा? आम्ही लई चांगल्या मूड मध्ये आहे. सगळा वोटिंग करणार उतरणार आहे आणि सगळा 12 वाजता अगोदर सगळं वोटिंग करायला विचार केलेला आहे. आम्ही सगळ्यांना भेटून एकूण मतलब डिसाईड केलेला आहे. आणि हा आमचं सर्वोदय नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. 142 फ्लॅट आहे आमच्याकडे आणि कमीत कमी 500 ते 700 वोटर्स आहे. आणि सगळं चांगल्या मूडमध्ये आहे आणि आम्हाला चांगला एमएलए पाहिजे, विधायक पाहिजे, त्या आमच्या आकांक्षा है. तुमचा काय प्लान है 20 तारखेचा? प्लान तो बस 20 तारीख को वोटिंग करने का है और मोदी जी के साथ है हम लोग. मोदी जी के साथ में हम लोग, और 20 तारीख को 100% वोटिंग करेंगे हमारी सोसाइटी की तरफ से. 20 तारीख को 100% वोटिंग करेंगे, मोदी जी के साथ है. अच्छा, आता तुम्ही आमदारांबद्दल बोला, तर तुम्हाला काय वाटतं कसे आमदार कसे असावे? आम्हाला आमदार असा पाहिजे की ती
चांगलं काम आमच्या एरियामध्ये करू शकते आणि आमच्या ऐकणार असेल तर तसा आम्हाला आमदार पाहिजे. अजूनपर्यंत लई प्रॉब्लेम होता पण कोणी आमदार ऐकत नव्हता. 5 वर्ष अमीन पटेल त्यांनी काही समस्या सोडवल्या नाही. ते समस्या जेवढ्या आहे तेवढा काय कमी केला नाही पण एखाद कमी झालं आमचं. एखाद 2 काम पण केलं. ते पण चांगलं माणूस आहे पण आम्हाला अजून पण अपेक्षा जास्त आहे. नवीन जे पण आमदार असते त्याच्या आमची आशा जास्त ठेवलेला आम्ही अपेक्षा जास्त ठेवलेला त्यांच्याप्रती. आमच्या एरियाचा लई प्रॉब्लेम आहे जसं ट्रॅफिकचा आहे, गंदगीचा आहे, कचऱ्याचा आहे, पाणीचा आहे, सगळं लई प्रॉब्लेम आम्हाला आहे. ते आम्ही इच्छितो की आमचं सगळं सोसायटी इच्छितं की सगळं काम प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह व्हायला पाहिजे. 2 वर्ष 3 वर्षामध्ये करायला पाहिजे. ते बरं आहे आमच्यासाठी. साइना जी जीत के आए वही हमारी जीत है. त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा तो रोड का देखो ट्रैफिक जाम बहुत है इधर और नीचू बर्तन की दुकानें हैं उसकी वजह से भी बहुत तकलीफ हो रही है क्योंकि रोड जाम हो रहा है उसकी वजह से. तो थोड़ा कुछ कर देवे तो अच्छा है. और कचरा भी बहुत दुर्गंध आ रहा है इधर. कचरा पेटी बना है मगर बहुत दुर्गंध हो रहा है इधर. आधीची मुंबादेवी आणि आत्ताची मुंबादेवी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे की अजूनही पूर्वीच्या जशा समस्या होत्या तशा समस्या अजून आहेत? ते तसाच प्रॉब्लेम आहे. सेम असाच झालाय का सुधारला नाही. आम्ही अपेक्षा ठेवते की थोडा कमी सुधार आता 2-5 वर्षामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. जी मुंबादेवी कॉरिडॉर बनते ते प्रमाणे आमच्या पण एरियामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक येतात. मला लई पब्लिक आ रहा. रविवारी पुरं चारो तरफ ट्रॅफिक जाम असते. ती पब्लिकचा लई एवढा फ्लो असते आणि चांगला दर्शन करायला पण भेटते. सगळ्याला भेटते बरोबर आहे पण लई ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इकडे राहणार आहे. लई होते प्रॉब्लेम. आता आपण ना रॅपिड फायर करणार आहोत. रॅपिड फायर मध्ये एका व्यक्तीचं नाव घेईल आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल एका वाक्यात बोलायचं. मी बोलेल. उद्धव ठाकरे. माणूस चांगला आहे पण थोडा विसंगत मध्ये फसलेला आहे. देवेंद्र फडणवीस. चांगला लीडर आहे बीजेपीचा आणि व्यवस्थित माणूस आहे. ते त्याला भेटायला एकदम आसान तरीका आहे. कोणी पण भेटू शकते त्याला. एकनाथ शिंदे. त्यांच्या ते आता बोलायचा काय असा भेटायला कधी भेटला नाही आम्हाला पण एवढा काय नॉलेज पण नाही त्यांचे प्रमाण. शरद पवार. ते लय श्रूड ते आहे पॉलिटिशियन आहे. त्याला कोण पण पकडू शकणार नाही. आदित्य ठाकरे. ती नौजवान आहे आणि ते अजून शिकते. ते पण बरा माणूस आहे. चांगला माणूस आहे. राज ठाकरे पण चांगला माणूस आहे. शेवटचा प्रश्न. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता? मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीसला इच्छितो. सगळे आमची सोसायटी पूरा मेंबर की देवेंद्र फडणवीस बनले तर चांगला होईल. थँक्यू. जनता को क्या चाहिए? काम करने वाला आदमी चाहिए और कुछ चाहिए नहीं जनता को. इसके लिए जो जीत के आएगा उसके साथ हम है. देखो जो रियल है वो बात मैं कह रहा हूँ आपको. यहाँ पे आइए ना. जो रियल बात है वो कह रहा हूँ कि जनता के साथ है हम और वो भी हमारे साथ रहेगा तो बहुत अच्छा है. तुम्हाला काय आमदार कशा असावे? आमदार तो हमारा जो काम करेगा वो हमारे लिए अच्छा है. बाकी तो आमदार को हम कोई भी आवे. पूर्ण मुंबादेवीमध्ये कोणाचा मुळे? कोणत्या पार्टीचा मुळे? काय वाटतं? 2 ही पार्टी है. देखो अमीन भाई और साइना जी 2 ही पार्टी है. मूड कोणाचा है तो हम तो मोदी के साथ है. इसके लिए साइना जी के साथ हम साइना जी मतलब हम देखो साइना जी को पहचानते नहीं है कभी उनको मिले भी नहीं है मगर मोदी को वोट देना जरूरी है. अच्छा. हिंदू को वोट मोदी को वोट देना जरूरी है. मतलब इसके लिए साइना जी को वोट जाए वो अच्छा है. आप बीजेपी के साथ हो. हाँ. और अभी रैपिड फायर करेंगे आपके साथ भी. देवेंद्र फडणवीस. अच्छे हैं. मैं उनकी ही बात कर रहा हूँ. बहुत अच्छे हैं. जैन लोग के प्रोग्राम में वो हमारे साधु जी को मिलने को आते हैं. यानी उस तरफ से हमने देखा है कि बहुत अच्छे हैं. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे को तो पहचानते नहीं हम. देखो मिले भी नहीं कभी. खाली पेपर में पढ़ा है और फोटो देखा वही. बाकी कुछ पता नहीं. शरद पवार. उनको भी हम मिले नहीं. पेपर में देखा फोटो देखा बस. बाकी कभी मिले नहीं. यानी हम उसके लिए कुछ नहीं कह सकते हैं. राज ठाकरे. वो भी हम नहीं कह सकते कुछ. नाना पटोले. उनको तो नाम ही पेपर में पढ़ा है. बाकी कुछ हम नहीं जान सकते. अभी लास्ट क्वेश्चन. सीएम कैसा होना चाहिए आपको? सीएम देश का काम करे और महाराष्ट्र का काम करे ऐसा होना चाहिए. बाकी मनमोहन सिंह के जैसा सोते रहेगा तो कुछ काम का नहीं है. नमस्कार. तुमचं नाव?
जी राजपुरोहित. तुम्हाला आमदार कसा असावा काय वाटतं तुम्हाला? एमएलए कसा असावा? एमएलए जो हमारे काम में आए, जो हमारी जरूरतों को समझे, जैसे कि हमारे इधर पानी की समस्या होती है, गड्ढों की समस्या होती है, वो हमको समझे, वो हमारा लेकिन अच्छा आमदार है. 20 ला तुम्ही मतदान करणार आहात तर काय विचार करून तुम्ही मतदान करणार? हम हमारे इधर जिसने भी अच्छा काम किया होगा हम उसको मतदान करेंगे. हमें पार्टी से कोई लेना देना नहीं है. जो हमारे लिए अच्छा काम करेगा हम उसको वोटिंग देंगे. त्याच्या आधी इथे एमएलए राहून गेले ते अमीन पटेल, तर त्यांच्याकडनं तुमच्या काही समस्या सोडवल्या गेल्या का? म्हणजे मुंबादेवी अगोदर होती तशीच आहे? ऐसा हमारा किसी से कोई भी किसी भी से कोई मतलब कोई समस्या तो नहीं है, बाकी सब नॉर्मली है. आता काही समस्या आहेत का तुम्हाला ज्या सोडवल्या गेल्या पाहिजे असं वाटतं? 3 समस्या असं सांगा की तुम्ही हा मुंबादेवीमध्ये हे बदल झाले पाहिजे, आमदारांनी हे बदल केले पाहिजे. ऐसी समस्या तो खाली एक तो इस बिल्डिंग में थोड़ा पानी का समस्या है हमारा खाली, और पानी का समस्या मतलब बिल्डिंग मध्ये मुंबादेवी मध्ये. हाँ, मैं अभी बाकी जगह का तो बोल नहीं सकता, मैं खाली इधर का बोल सकता हूँ. इधर थोड़ा पानी का समस्या है और बाकी तो थोड़े बहुत गड्ढे वड्ढे को बस, बाकी तो कोई इश्यू नहीं है. आता आपण रॅपिड फायर करणार आहोत. मी एक नाव घेईल त्याचं तुम्ही एका वाक्यात उत्तर द्यायचं. देवेंद्र फडणवीस, गुड पर्सन. उद्धव ठाकरे, ही इज ऑल्सो गुड पर्सन. अमित ठाकरे, नहीं उनके बारे में कुछ ज्यादा जानते नहीं है. राज ठाकरे, ही इज गुड पर्सन. शरद पवार, शरद पवार जी के बारे में वो भी अच्छे इंसान ही है. आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता? लास्ट जो हमारी जरूरतों को समझे वो हमारे लिए सबसे अच्छा मुख्यमंत्री होगा. कोई भी आए बस हमारे लिए जनता के लिए काम करना चाहिए, वो सबसे अच्छा मुख्यमंत्री होना चाहिए. मराठी मूड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असावा? आमदार देव माणूस सारखा असावा की आपण आपल्याला जेव्हाही त्याची गरज पडली तो आपल्यासाठी उभा राहावा आणि तो आपल्यासाठी आमच्या हक्कासाठी इथे यावा आणि आमच्यासाठी लढावा. असं नको की तो कुठे बसलाय आणि इथे आमचे काम आम्हीच बघतोय. फक्त निवडून आल्यावरती म्हणजे निवडायच्या आधी फक्त घोषणा दिल्या नाही पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी अंमलात पण आणल्या पाहिजेत आणि ते सगळ्या म्हणजे रेसिडेन्सीच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे ज्यावेळी निवडणुकाच्या वेळेला फक्त घोषणा देतात की आम्ही हे करू ते करू, एक्झॅक्ट इलेक्शन झाल्यावर जिंकून झाल्यावर ते काही करत नाहीत, फक्त इकडे तिकडे फिरत राहतात. त्याच्यापेक्षा जर प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याची काय समस्या आहे त्या सोडवल्या ते बऱ्या होतील. तुमच्यासाठी म्हणजे आमदार कसा असावा? आमदार असा असावा की जो दिवसातून 5 वेळा भेटणार असावा, जेणेकरून वर्षातून 5 वेळा म्हणजे 5व्यांदा भेटणार असावा. तुम्हाला अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडनं? बस आमची कामं झाली पाहिजे त्यांच्याकडून, बस अजून तर काय अपेक्षा. आणि याआधी जे आमदार होते त्यांनी तुमचे जे काही समस्या होत्या नाही, काही समस्या त्यांनी सोडवलेल्या नाही, जेणेकरून आम्ही त्यांना वोट करणं तर पॉसिबलच नाही. आता मी एक सांगतो तुम्हाला, मुंबादेवी कॉन्स्टिट्युन्सी मध्ये 15 वर्ष ते राहिले, पण 15 वर्षात 15 वेळाही आम्ही त्यांचा चेहरा बघितला नाही. अमीन पटेल नाव आहे त्यांचा, महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, पण 15 वर्षात ते आमच्या समोर आलेच नाही. आता तुम्हाला दिसणार त्यांचे बॅनरही सुद्धा दिसणार, पण ते आम्हाला कधी दिसले नाही. मुंबादेवीचा विकास केव्हा होईल? जेव्हा मुंबादेवीच्या रूपात एक देवी आमच्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये येणार आणि शायना मॅडम आलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे की ते आमची कामं करून घेतील. तुम्हाला शायना एनसी कडनं काय अपेक्षा आहेत? आम्हाला शायना एनसी कडून काय अपेक्षा नाही, कारण की आम्ही त्यांचं काम बघितलंय. त्यांचे पप्पा सुद्धा मुंबईचे मेयर राहिलेले आहेत आणि ते म्हणजे तुम्हाला माहित आहे की स्त्रीची ताकद, स्त्री म्हणजे शक्ती, शिवशक्ती आहे ती, आणि ती काय करू शकते ते आम्हाला दाखवायची गरज नाही. ते त्यांचं काम आणि बस तेवढं ते दाखवून घेतील. आता आपण रॅपिड फायर खेळणार आहोत, ज्यात मी पॉलिटिशियनचे नावं घेईन, त्यात तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही एका शब्दात बोला. देवेंद्र फडणवीस, चाणक्य, ग्रेट माणूस, फाईन माणूस, परफेक्ट टू बी इलेक्टेड. शरद पवार, ओके, नो कमेंट. लोकांना कामापुरती मामा बनवणं, गेम करणं. राज ठाकरे, मराठा मावळा, पॉवरफुल पॉवर आहे. आपला माणूस, पॉवरफुल नाही, आपला माणूस. आदित्य ठाकरे, आदूबाळा, पेंग्विन,
अपना अपना काम बनता, भाड़ में जाए जनता। सेम पेंगुइन बिन पेन देखो लौटा, इधर कभी गुड़का कभी उधर। ओके. अमित ठाकरे जे आता नवीन आहे. सध्या असं अमित ठाकरेंनी अजूनपर्यंत बाहेरच नाही आले. ते आत्ताशी म्हणजे सुरुवात झाली त्यांची, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. त्यांचं व्यक्तित्व बघून आणि त्यांचे संस्कार बघून मला वाटते ते काय करू शकतात आणि ते महाराष्ट्राचं भविष्य आहे. उद्धव ठाकरे, पेंग्विनचा पप्पा, नाना पटोले. हॉरिबल पर्सन. शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं की सीएम कोण असला पाहिजे, मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे साहेबच असले पाहिजे. सीएम जे असतील ते एकनाथ शिंदे साहेब असतील आणि महायुतीचेच असतील. बाकीचे गेले सगळे भाडमध्ये. शिंदे साहेब. मी एक पॉलिटिशियनचं नाव घेईन, त्याला तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल ते तुम्हाला एका शब्दात सांगायचं आहे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आदमी ठीक है लेकिन गलत संगत में फंस गया है, संगत गलत है उसकी. सब लोग अच्छे हैं, उद्धव ठाकरे भी अच्छे हैं. देवेंद्र फडणवीस. सही आदमी है, वो भी अच्छे आदमी है. शरद पवार. शरद पवार तो ट्रुप का इक्का है. चांगले माणूस है. चांगले माणूस आहे पण ॲज अ पॉलिटिशियन में ठीक है अभी है. राज ठाकरे. राज ठाकरे मराठियों के लिए अच्छे हैं, उत्तर भारतीयों के लिए अच्छे नहीं है. असं तुम्हाला काय वाटतं? अच्छा तो सबके लिए अच्छा होना चाहिए ना, एक के लिए नहीं. मनुष्य में सभी लोगों के साथ अच्छा होना चाहिए. वो भी अच्छा है, राज ठाकरे भी सब लिए अच्छे ही है. अमित ठाकरे. मैं पहचानता नहीं, मैं जानता नहीं हूँ. राज ठाकरे के लड़के हैं. नहीं वो है लेकिन कोई परिचय नहीं. ठीक है. आदित्य ठाकरे. वो भी नए हैं मुर्गे. मग तुमचा 20 तारखेचा प्लॅन काय आहे? हमारा प्लान यही है कि हमारे देश में सभी प्रजा सुखी रहे, सबको अधिकार मिले, व्यवस्थित रहे, और जो भी उनको मिले सब्सिडी वो पूरे उनके अकाउंट में जाए, बीच में लोग खाए नहीं. हाँ, जैसे 100% खाते में जाती है अभी, पहले 100% में से 15% लोगों को बढ़ती थी, 85% खा जाते थे सरकारी लोग. वो नहीं होना चाहिए. आणि तुम्हाला काय वाटतं की सीएम कोण झालं पाहिजे, मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे? सीएम जो इस महाराष्ट्र का जो भला करे, भारत का भला करे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे भी बढ़िया है दोनों. थैंक यू.